या नमस्कार. इरा रांगोळी आर्ट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या समोर आहेत आता सूर्यवंशी दादा आणि चर्चा आपण करत आहोत पायघडी 2024 या संदर्भातला जो काही अनुभव आला या संदर्भात. दादा नमस्कार. तुमच्याबद्दल नमस्कार. थोडक्यात माहिती सांगा आणि तुम्हाला हा एकंदरीत अनुभव कसा होता या थोडक्यात आम्हाला नमस्कार, सांगा. मी महेंद्र सूर्यवंशी. यावेळेस मी पायघडीमध्ये होतो आणि माझ्याकडे केंद्रवर्धनीचं चिन्ह होतं. यावेळेस खरंच म्हणजे खूप छान वाटलं. केंद्रवर्धनी पण माझी खूप छान आली आणि सर्व रांगोळ्या आमच्या सर्वच छान आल्या. म्हणजे खूपच चांगले होते. म्हणजे चिन्ह वगैरे सगळी खूपच छान आली होती. सर्वांची चिन्ह म्हणजे ते गोपद्माचं, परत केंद्रवर्धनी, गोल सर्व चिन्ह छान होते. आणि नंतर मग चितळाच्या इथं आम्ही शेवटी एक डिझाईन मोठी काढली सर्व चिन्हांची आणि त्याच्यानंतर मग लक्षात आलं की रांगोळी संपलेली आहे झाडे. मग सरांनी ऐन वेळीच रांगोळी आणायला सांगितलं मला. मग ते रांगोळी आणायला गाडी पण अवेलेबल नव्हती. ऐन टायमाला मग चालतच कसब्याच्या इथं गेलो. मग तिथं पण तसंच गेलो होतो, गाडीत पोतं वगैरे काहीच नाही मिळालं. मग तिथं पण रांगोळी घेताना खूप अवघड झालं. मग तिथं एक पिशवी होती, मग त्या पिशवीतच रांगोळी आणली. मग ती रांगोळी आणता इतकी दमछाक झाली ना की विचारूच नका. मग नंतर शेवटी आलो. मग रांगोळी वेळेवर आणली होती, कारण ते बाबूगेनीचा चौक गेल्यानंतर मग रांगोळी आणली. मग त्याचा उपयोग झाला म्हणजे रांगोळी काढायला पुढे. मग थोडक्यात तुम्ही जे काही तिथं कार्य केलं त्यात तुम्हाला त्या गोष्टीचा फळ नक्कीच मिळाला असेल असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला रांगोळी जिथं लोकांना देता आली आणि लोकांचा उत्साह तुम्हाला तिथं बघता आला प्रत्यक्षात. हो. रांगोळी आणताना खूपच त्रास झाला असणार आहे. गर्दी प्रचंड होती त्या दिवशी. हो, तुम्ही प्रचंड कसं होती मॅनेज आणि केलं? ती भरपूर जड होती ना, त्यामुळे ती म्हणजे मी स्वतःच कॅरी करून आलो होतो ना, त्यामुळे अच्छा. खूपच अवघड झालं. यावर्षी तुमचा मुलगा पण होता, तर हो. त्याला कसं वाटलं एकंदरीत पायघडीमध्ये आणि अचानक पप्पा गायबच झाले. पप्पा हरवले का काय असं त्याला वाटलं असेल तर हो, काय होतं? त्याने विचारलं ना, तुम्ही कुठं गेला होता अचानक? मग त्याला सांगितलं मी रांगोळी आणायला गेलो होतो. आणि मग घरी गेल्यानंतर पण तो एकदम उत्साहाने सांगत होता की मी आज गुलाल बघला रांगोळीमध्ये. आणि त्याला Yes. पण खूप छान वाटलं. म्हणजे वा, नाही खरंच छान. पहिल्या जे काही 2-3 वर्षाचा अनुभव होता आणि या 2-3 आत्ताच्या वर्षाचा अनुभव हा तुम्हाला कसा वाटला? यात किती चेंजेस वाटला आणि तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे प्रत्येक वेळी आपली पायघडी खूपच चांगले होते, पण ह्यावेळेस पण चांगलीच झाली. आणि माझं म्हणजे चिन्हांची त्यात सुधारणा चांगली झाली यावर्षी. तुम्ही गेले बरेच वर्ष खरं तर रांगोळी क्षेत्रामध्ये आत्ता आहात आणि तुम्ही बरंच काम करत आहात. दर रविवारी तुमची आता प्रॅक्टिस खरंच चांगली होतीये. तर प्रॅक्टिस एकंदरीत चांगली होतीये म्हणून चांगलं आलं असं वाटतंय का तुम्हाला आत्ता? की सुरुवातीला तुम्ही जे काही प्रॅक्टिस करत होता त्यात काय तुम्हाला कमीपणा असं वाटत होता की नाही त्या गोष्टी होत नव्हत्या म्हणून माझं बाकीच्या गोष्टी चांगल्या येत नव्हत्या, असं काही तुम्हाला जाणवतंय का? हो, नक्कीच. कारण प्रॅक्टिस केल्यानेच म्हणजे आपल्यात सुधारणा होती. आणि ॲक्च्युली माझं काय होतं, फक्त दर रविवारीच प्रॅक्टिस होती इथे क्लासला बरोबर. आल्यानंतर. घरी काय होतच नाही. पण मी आता विचार केलाय जरा घरी पण प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याच्यामुळे आणखीन सुधारणा चांगली होऊ शकते. येस. तुमचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे, पण तुम्हाला अधूनमधून मी खूप ओरडत असतो आणि त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं की अरे काय ओरडतात सारखे, असं होत असेल तुम्हाला? हो, तसं नेहमीच मला वाटतं की आता सगळेजण म्हणतात की खूप चांगलं येतंय तुमचं, पण सरच म्हणतात की तुमचं चांगलं आलंच नाही. त्यामुळे मी एकदम कन्फ्यूजच होतो की आपलं काय येत नाहीये व्यवस्थित, ते मला कळतच नाही. मग नंतर आता मला समजायला लागलं की आपल्या काय चुका होत होत्या ते. येस. आणि खूप बारीक गोष्टींचा आपण अभ्यास तुम्हाला सांगितला. हो. अगदीच थोडक्यात सांगायचं तर जी पॅन्ट असते ते पॅन्ट पण फोल्ड करून आपण रांगोळी का काढायला पाहिजे? हो. तुम्ही हात फोल्ड करून रांगोळी काढायला पाहिजे. हात किती स्ट्रेट असणं गरजेचं आहे. सो या बारीक गोष्टी जेव्हा सांगितल्यानंतर जी आता तुमची प्रॅक्टिस बघतो त्याच्यानंतर मला खरंच असं वाटतं की खरंच जे काही तुम्हाला आपण सांगतोय किंवा ओरडत आहोत याचं खरंच फळ आत्ता मला स्वतःला असं वाटतं की माझा चांगला एक कलाकार तयार झालेला आहे. आणि आधीमध्ये तुम्हाला सांगत असतो आपण की इथे रांगोळी काढा, तिथे रांगोळीची प्रॅक्टिस करा किंवा हे करा. तर कसं वाटतं आता उदाहरणार्थ जिथं आपण रांगोळी क्लासेस घेतो विद्याविकासमध्ये, तिथे दरवर्षी आता तुम्ही जवळपास मला वाटतं 2-3 वर्ष 26 जानेवारी 15 ऑगस्टला हो. तुम्हीच आणि जितू सर तुम्ही दोघं मिळून तिथं रांगोळी काढत आहात. तर तो अनुभव काय कसा आहे तुमचा? म्हणजे आता जितू सर वगैरे असले ना की मला असं टेन्शन नसतं. टेन्शनच नसतं. पण तुम्ही असले की मला काही जमतच नाही, खरंच सांग.
अच्छा, धन्यवाद. जाता आता तुम्हाला काय असं वाटतं की हे मला सांगायचं या वर्षीच्या पायगडीबद्दल? हा, विशेष म्हणजे मला हे सांगायचं की आपण रांगोळीचं नियोजन करायला पाहिजे. रांगोळी आणखी एक पोतं जास्तच ठेवलं पाहिजे. येस. नाही, खरं तर एक पोतं ते जास्तच होतं, पण कसब्यावाल्यांनी कधी पळवलं ते कळालंच हो नाही. हो, तुम्हाला जाड रांगोळीची गरज हो, होती. कसब्यावाल्यांकडे जास्त रांगोळी होती. एनिवे, चला आता आपण पुढची चर्चा आपण सुरू करूयात. आपण काही वेगवेगळे ग्रुप केले होते. त्यातले ग्रुप नंबर 1 ज्यांना गोल काढायला आपण सांगितलं होतं, तर ताई आपल्या आहेत, आपल्यावर चर्चा करतील. थोडक्यात तुमची ओळख सांगा, तुम्ही काय करत आहात? नमस्ते, मी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे. मी 2010 साली दगडूशेठच्या तिथं रांगोळी पाहिली होती, संस्कार भारतीची. तेव्हापासून मला इतकी रांगोळी काढायला आवडत होती, पण त्याचा योग आत्ता मला शिकायला मिळाला. मी कसबा गणपतीच्या तिथं इरा रांगोळी आर्टचा ती बोर्ड म्हणजे ती रांगोळी पाहिली होती आणि त्याच्यात तो नंबर पाहिला होता, मोबाईल नंबर. त्याच्यावरून मी फोन केला आणि ते क्लास लावला. पण ऑनलाईनमध्ये मला काही एवढं जमलंच नाही आहे. ऑफलाईन इथं आल्यानंतरच जमायला लागलं आणि पहिल्यांदा संधी मिळाली, त्याबद्दल सरांचे आणि बाप्पाचे धन्यवाद. वा. पहिल्या वर्षी तुम्ही एकंदरीत रांगोळी काढली आता ही आपल्या पायगडीसाठीची. तर पायगडीचे सराव करताना कसा अनुभव तुमचा होता? खूप छान वाटलं. बरं, आणि यावर्षी तुम्ही जी काही प्रॅक्टिस तुम्ही करत होतात, तर प्रॅक्टिस करताना तुम्हाला बऱ्याच वेळा हाच प्रॉब्लेम होता की चिन्ह तुमचे एकसारखे येत नव्हते किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्या नीट येत नव्हत्या. तर तो एकंदरीत कसा होता की सर सारखे येऊन सांगत होते की बिंदूच तुम्ही नीट काढत नाहीये, मग बिंदूची प्रॅक्टिस करा, मग असं थांबू नका, मग हे करू नका. अर्थात तुमच्यापेक्षा आमचं वय जरा कमी आहे, तर तुम्हाला जसं आम्ही सारखं सांगत होतो, तर तुम्हाला काय वेगळं वाटलं का? नाही, उलट माझ्या चुका सांगत होते ते खूप छान वाटलं, त्यामुळे तर मला शिकायला मिळालं. पण त्या चुका तुम्ही सुधरत का नाही माझं? ते हाताला वळण बसायला बराच वेळ लागेल ना, लगेच होणार नाही. कारण आज पण तुम्ही रविवारी वर्गावरती आलात, हो. तुम्ही तशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत होता, मग तुम्हाला ऑनलाईन तरी कसं येणार? नाही, खूप प्रॅक्टिस नाही येत आहे. ते शिल्पाताई काय म्हणल्या, मी 6-6 तास प्रॅक्टिस केलं, तसं मी 1 तास पण करत नाही. नाही, पण तरी तुम्हाला यावर्षी तुम्हाला गोल काढायला आपण संधी दिली आणि तुम्ही गोल खूप चांगल्या पद्धतीने काढला. आम्हाला अक्षरशः गोल कुठे चालू आहेत हे पण दिसत नव्हतं. तुम्ही एवढ्या लवकर तुमचं दोघा-तिघांचं नियोजन होतं. नंदिनी ताई पण तुमच्यावर होत्या, तर एकंदरीत तुमच्या दोघा-तिघांचं कॉर्डिनेशन कसं होतं? पूजा ताई होत्या, नंदिनी ताई होत्या, तुम्ही होतात. आमचं कसं होतं, ते 20 पावलं मोजल्यानंतर त्याच्या पुढे दुसरे 20, परत त्याच्यानंतर दुसरे 20 असं होतं. त्यामुळे काही गोंधळ वगैरे काही झालेलं नाही. अच्छा, गोल काढताना काही अडचण आली तुम्हाला? काहीच नाही. काय त्यांचं मागं काय चाललं त्यांचं चालू द्या, आपण आपलं पुढे करू. हो. तर निवांत तुम्ही एकंदरीत होता. मग सगळे जेव्हा टीमने मिळून आपण काही 1-2 ठिकाणी रांगोळी काढली, तर तो अनुभव तुमचा कसा होता? मला खूप छान वाटलं आणि मला पण पुढच्या वर्षी संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे आणि तसं यावं पण असं मला वाटते. येस, पण यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल आणि आमचं ऐकायला लागेल. ऐकतो. तुमची मुलगी पण आज आली आहे, तर तिला विचारू आपण कसं वाटतंय. इधर थँक्यू इरा रांगोळी. येस ताई, आज आई तुझ्या समोर आहे, तर तुला कसं एकंदरीत वाटतंय? ॲक्च्युली आम्ही गेल्या वर्षी कसब्याच्या तिथं गणपतीच्या तिथं रांगोळी बघितलेली आणि हिला खूप पहिल्यापासूनच खूप आवड आहे. आमच्या घरासमोर एवढीच जागा असते, त्यात पण तिला रांगोळी काढायची आवड. आणि तिथं नंबर बघितलेला तिने, लगेच क्लास लावला. आणि इतकं काम असतं तिला, तरी पण ती टाइम काढून रांगोळी काढतेस. आणि मला पण खूप छान वाटलं, गुलाल टाकला मी. वा, खूप सुंदर अनुभव होता. नाही खरंच, आणि आई बरोबरच तू कामाला होती खरं तर, की आई गोल काढतीये त्याच्याबरोबरच आपण काम करूया. आई तुझं ऐकत होती का? मग आई नीट जरा गोल काढ किंवा असं काही हो, का तुला सांगत होती आई की गुलाल? ती मला ऑलरेडी सांगत होती काहीतरी करीत. येस, पण कसं वाटलं तुला एकंदरीत यावर्षी अनुभव कसा होता? खूप छान वाटत होतं. येस, धन्यवाद. थँक्यू. जाता काय सांगावं वाटेल की हे जरा छान वाटलं मला? छान वाटलं. पहिल्यांदाच मी दगडूशेठची रांगोळी काढली आणि पहिल्यांदाच तो अनुभव बघितला की म्हणजे दगडूशेठ येताना, गणपती येताना पहिल्यांदाच एवढं जवळून बघितलं. येस, बरोबर. VIP लोकांना असे वशिले लावून यावं लागतं. या अगदी अगदी बरोबर. आपल्याला तसं खास म्हणजे वाटलं. येस, धन्यवाद. Thank धन्यवाद. याच्या पुढे आपण ग्रुप नंबर 2, डॉक्टरजी तुम्ही आहात, ताई आहेत, बोलतील. नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. कदाचित बऱ्याच जणांना तुमचा एकंदरीत आवाज ऐकल्यानंतर बरं वाटेल,
आणि अरे एवढ्या मोठ्या बाई आहेत आपल्याबरोबर, यांच्या हे आपल्यावर, यांना ऑफलाईन वर्गाला जाऊन भेटूच आपण, असं काहीतरी होईल असतं. थोडक्यात तुमच्याबद्दल सांगा. नमस्कार. तर मी मोठी तर बिलकुलच नाही आहे, 5 फीट, मला वाटतं सगळ्यात छोटी आहे इथे. तर मी डॉक्टर दीप्ती पुजारी आहे. मी चाइल्ड स्पेशलिस्ट आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि ॲलर्जी कन्सल्टंट आहे तिथे. तर माझ्या फील्डमध्ये तर मी आहे, माझं नाव आहे, लांबून माझ्याकडे पेशंट्स येतात, पण मला रांगोळी नव्हती जमत. आणि मी ऑनलाईन सरांचे फोटोज आणि फेसबुकवर आणि सगळीकडे बघितले आणि मला वाटलं मला हे जॉईन करायचंच आहे, इरा रांगोळी आर्ट्स. आणि त्याच्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला आणि खूपच चांगले अनुभव आले. यंदा पायगळीमध्ये सर म्हणाले आपल्याला काढायची आहे. सगळ्यात पहिले तर मला टेन्शन आलं की माझे घरचे हो म्हणतील का, कारण की आमच्या इथे पद्धत आहे, सकाळी 8 वाजता आम्ही आपले घरातले गणपती बसवतो आणि त्याच्यानंतर आम्हाला आमचे राऊंड्स घ्यायला दीनानाथला जावे लागतं, कारण की माझे मिस्टर न्यूरोलॉजिस्ट आहे, त्यांना 3 तास राऊंड असतो त्यांचा ICU नोबल हॉस्पिटल दीनानाथ करत. तर मी घाबरत पहिले घरी विचारलं की मला सरांनी ही संधी दिली आहे. सगळ्यांचा म्हणजे मला तर आश्चर्यच झालं, अरे वा, गणपती बाप्पाची सेवा करायला मिळत आहेत. माझे सासूबाई बिलकुल दीप्ती जायचंच आहे, खूप चांगली संधी. माझे मिस्टर पण, अरे वा, तुला दगडूशेठमध्ये देवांची सेवा करायला मिळते. इतकं सगळ्यांना आनंद झालं. तर आम्ही आमचं शेड्यूल चेंज केला. मला सगळ्यांनी परवानगी दिली, म्हणे आपण आपले घरचे 11 वाजता बसवू. आणि माझे मिस्टर पण सकाळी जाऊन राऊंड घेऊन आले, सगळं काम संपवलं. मग मला खूप बरं वाटलं की अच्छा, सगळ्यांना एवढी जाणीव आहे की आपल्या. आणि मी सरांना याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद देते की मला सरांनी ही संधी दिली आणि मला या योग्य समजलं त्यांनी. नाही, खरं सांगू का, म्हणजे जेव्हा आपण पेशंट असतो तेव्हा डॉक्टर आल्यानंतर काय एकंदरीत परिस्थिती असते आणि आपण किती आतुरतेने त्यांची वाट बघत असतो हे मी समजू शकतो. अर्थात कधी ना कधी कोण ना कोणतरी हॉस्पिटलमध्ये असतं आणि आपण अगदी जवळून बघितलेलं असतं. सो तुमच्या घरच्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं आमच्या इरा फॅमिलीसाठीच खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही हे वेळ काढू शकलात, तुम्ही तिथं प्रत्यक्षात आलात, दर्शन तुम्ही घेतलं. तुम्हाला तुमचं वैयक्तिक काय असेल ते वेगळं, पण एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपल्याबरोबर येणं, काम करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी पण तुम्ही तेवढ्याच उत्साहाने येताल, कदाचित तुमच्या घरचे पण येतील पुढच्या वर्षी की आपणही बघूयात काय एकंदरीत मजा येते इथे. जाता तुम्हाला असं काय वाटतं की हे सांगूयात, आपण हे सांगायला पाहिजे? सर, माझं तर स्वप्नच पूर्ण झालं की मी आयुष्यात विचार केला नव्हता की मला गणपती बसताना मला असं सकाळी 8-9 वाजता दगडूशेठचं पहिलं दर्शन होईल. फक्त इरा रांगोळी आर्ट्स मुळे हा संभव झाला. तिकडचं ते वातावरण आणि सगळं बघून इतका आनंद आला की खूप चांगला मोठा अनुभव होता माझ्यासाठी. नाही तर आम्ही आमच्या घरी आणि हॉस्पिटल आणि एवढंच करायचो. तर हा खूप चांगला अनुभव होता. टीमवर्कमध्ये करायला मला खूप आवडलं. इतकं फटाफट काही न थांबता सरांनी जे नियोजन केले होते, आम्हाला महिनाभरापासून सर सांगत होते तुम्हाला हे करायचं, हे करायचं. सरांनी सगळ्यांना वेगळी वेगळी कामं दिली होती. त्याच्यामुळे आमचं दगडूशेठचं जे ग्रुप होतं खूप स्मूथली काम झालं. एक राऊंड काढतोय, कोणी शृंखला काढतोय, कोणी गोपद्म काढतोय. तर खूप व्यवस्थित सगळं काम स्मूथली झालं. तर आय एम रिअली थँकफुल टू सर. थँक्यू सर. नाही, आणि यावर्षी तुमच्या दोघांचं खरं तर कॉर्डिनेशन, त्यांचं जरा गोपद्म जरा वेगळं होत होतं, कड्या वेगळ्या होत्या, पण खरंच ओव्हरऑल अख्ख्या चिन्हाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे गोल असतील, केंद्रवर्धिनी असेल, गोपद्म असेल, शृंखला असेल, तर गोपद्म हे खूप छान वाटत होतं आणि एकसारखं तुमच्या दोघांचं येत होतं. त्यासाठी खरंच भारी वाटत होतं. पूर्ण रांगोळीचे फोटो आपल्या अर्थात सागर सरांनी काढलेत, तर ते बघताना एवढं छान वाटत होतं की अरे किती व्यवस्थित तुमचं कॉर्डिनेशन झालं. आशा करतो की पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही हाच उत्साह अशाच पद्धतीने येताल आणि तुमच्यावर आणखी 4-5 जणांना सांगताल की या हा उत्साह बघूयात आपण. सो धन्यवाद. थँक्यू. आता आपल्याबरोबर ताई या. थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगा आणि मागच्या वर्षी तुम्ही सुद्धा या अनुभवात तुम्ही ऑलरेडी गेलेले बघितलंय तुम्ही, तर तो अनुभव कसा होता आणि आत्ता यावर्षी तुम्हाला अनुभव कसा वाटला? बेसिकली माझं नाव सुकन्या आहे. मी एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आहे. मी सरांना लॉकडाऊनपासून फॉलो करते. सरांची जी ज्यांनी
सरांनी ऑनलाईन क्लास जेव्हा चालू केला होता तेव्हापासून मी सरांबरोबर आहे. पण एवढं माझं सरांबरोबर म्हणजे एवढं येत नाही. ॲक्च्युली मला मेहंदी रांगोळी काढावं आवडते, पण थोडा एक पर्सनल इश्यू म्हणजे आपला हेल्थ इश्यूमुळे मला जमत नाही. पण एक आहे, नाही करायचं आपल्याला, करायची रांगोळी येते ना, करूया. मग पहिल्या पायघडीचं सरांनी मेसेज टाकला होता, म्हणजे जेव्हा ऑनलाईन क्लासमध्ये, तेव्हा काही मला जमलं नाही. आणि मग लास्ट इयरला माझं पहिलं वर्ष होतं, हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षाला मी आले, म्हणजे बघितलं की मी कसबाला होते. ॲक्च्युली मला काय बेसिकची एवढी प्रॅक्टिस नव्हती, पण कसबाला होती. कसबाला सरांनी पायघडीसाठी मला हे केलं, म्हणजे दगडूशेठचं नाही जमलं, पण यावर्षी मला दगडूशेठच्या पायघडीला मला हे भेटलं, संधी दिली सरांनी. शेवटला म्हणजे मला थोडा बॅक पेनचा इश्यू होतो, त्यामुळे मी शेवटला आले. सरांनी पण दिलं मला, सरांनी काही काम नाही. सर बोलले तुम्ही सुधाकर सरांना मी विचारलं मला यायचं आहे, पण सरांना कसं विचारू, कारण का सरांचा स्वभाव थोडा स्ट्रिक्ट असा वाटतो मला. पण काय मग परत पर्सनली मेसेज केला. मग सर बोलले ठीक आहे या तुम्ही म्हणून. पण आल्यावर मला असं वाटलं की मला देतील की नाही, की मी राहीन बाजूला. पण नाही, सरांनी सांभाळून घेतलं मला. सरांनी शृंखलाचं काम दिलं. पण मला असं वाटत होतं की माझी थोडी अजून प्रॅक्टिस झाली असती तर मला चांगलं करता आलं असतं. पण माझ्याबरोबर त्या ताई होत्या, त्यांच्याबरोबर मला थोडंसं जरा म्हणजे मला असं वाटत होतं मी कमी पडते, पण प्रॅक्टिस करायला हवी होती. मे बी नेक्स्ट इयर मी पुढच्या वर्षी अजून जरा लवकर येण्याचा प्रयत्न करीन. पुढच्या वर्षी म्हणजे अगदीच अनाउन्समेंट झाल्याच्या पासून प्रॅक्टिस करण्यापेक्षा आतापासूनच प्रॅक्टिस चालू करा, मग तोपर्यंत तुमची अजून चांगली प्रॅक्टिस होईल. नक्की जाता जाता तुम्हाला असं काय वाटतं की हे सांगूयात आपण, हे सांगायला पाहिजे या पायघडीबद्दल? पायघडीमध्ये कसं झालं सर, आम्ही ते जे मेन चौकापर्यंत रांगोळी काढत आलो, झालं त्याच्यानंतर सगळे म्हणजे मिसप्लेस झाल्यासारखं झालं. सागर सर पण गेले आम्हाला सोडून. आम्ही काय करावं, सगळे आमचा ग्रुप पाठीमागे. मग गणपती आले, दगडूशेठचे गणपती आले, आम्ही थांबलो, नाचलो, सरांनी व्हिडिओ वगैरे काढले, खूप मजा केली. प्लस गणपती पण जवळून जाताना बघितला, एकदम असं अंगावर काटा येण्यासारखं, असं सांगता येत नाहीये, पण खूप भारी वाटत होतं. असं जवळून बघते एकदम, मला असं वाटतं एवढ्या अंतरावरती गणपती बाप्पा आपल्या समोरून चालले. आणि त्याच्यानंतर मग झालं, सागर सरांनी आम्हाला सांगितलंच नाही, आम्हाला तसंच सोडून गेले. रांगोळीचं पोतं आम्ही उचलून ठेवलं कसं तरी, म्हणजे त्या ताई जयश्री ताई वगैरे सगळे होतो. बरोबर. आणि नंतर बघतो पुढे पायघडी चाललेत. मग ते आम्हाला थोडं कोऑर्डिनेशन मध्ये घ्यायला हवं होतं की आपला ग्रुप एकत्र जायला हवं होतं. आम्ही पाठी राहिलो. आणि प्लस आम्हाला नंतर शेवटला तुमचं ते मेन रांगोळी होती त्याच्यानं ते पण झालं होतं, मग आम्ही राहून गेलो. आणि म्हणजे शेवटला सरांबरोबर पण नंतर आलो आम्ही. मग ते फोटो झाला का नाही ग्रुपचा फोटो? तो पण नाही झाला. बरोबर. हा, मग ते राहिलं. ते सरांनी म्हणजे आम्हाला घ्यायला हवं होतं, पण ते रांगोळीचे उचलून आणा ते सगळं नंतर, आणि गर्दी एवढी की आवरत नव्हतं. बरोबर. हो. हा, मग ते थोडंसं खरं तर गर्दी हाच विषय होता. गर्दीमुळेच आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा प्रॉब्लेम होतो बऱ्याच वेळ. पण पुढच्या वर्षी आपण नक्कीच याच्यावरती विचार करूयात आणि नक्कीच काम करूयात. धन्यवाद. Thank you. आता ग्रुप नंबर 3, रेश्माजी या. सर कमी प्रश्न विचार. माईक घ्या. नमस्कार, मी सौ रेश्मा प्रवीण रोटे. मी थोडक्यातच माझं सांगते की मी योगा क्लासेस घेते. कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा, लोक फोन करतील. प्लस केकचे मी ऑर्डर्स घेते. आणखीन माझं LIC वगैरेचा इन्शुरन्सचा पण बिझनेस आहे, मेडिक्लेमचा पण आहे. आणि रांगोळी म्हणायला गेलं तर आता सोसायटीत जेव्हा कधीही रांगोळी काढायची असेल तेव्हा त्याची लिडरशिप माझ्याकडेच असते. म्हणजे आधीही होतीच, पण आता जास्त प्रकर्षाने आहे. कारण काय आहे की मी आधीही काढत होते. मी ॲक्च्युली 12वीत असल्यापासून कॉलेजचं सगळं माझ्याकडे रांगोळीचं नियोजन होतं. त्यामुळे मी 250-300 मुलींना माझ्या अंडर शिकवलेलं होतं. खरं तेव्हा ते ठराविक जे आपली चिन्ह असतात तेवढ्याचीच माझी प्रॅक्टिस होती.
होत होती. मग मध्ये 10-12 वर्षाचा गॅपच होता. मी काही मोस्टली केलेलं नव्हतं कारण US वगैरे गेल्यामुळे. मग आल्यानंतर परत चालू केलं. त्यामुळे थोडंसं ते फिनिशिंग तर येतच नव्हतं त्या मानानं. मग तोपर्यंत ऑनलाईन कोरोनाचा काळ चालू होता. दिवसभर तर घरातच होतो. त्याच्यामुळे तोपर्यंत ऑनलाईन क्लासचा संधी मिळाली. त्याच्यामुळे आणखीन आमचं जास्त त्याच्यामध्ये प्रॅक्टिसिंग झालं आणि त्यामध्ये तर खूप मी ओरडणं खाल्लेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला माझ्या खूप चुका व्हायच्या. खूप म्हणजे खूप. म्हणजे एक-एकदा मला अक्षरशः रडू यायचं की बाबा आपण आधी इतके काढत होतो. आपल्या हाताखालून इतक्या जणांना आपण शिकवलेलं आहे आणि आता आपल्याला इतकं येत नाही म्हणून आपण पाठीमागं पडतो. ह्याचं खूप म्हणजे खूप मनात असं दुःख होत होतं की आपण एवढं काढणारे असून एवढं आपल्याला बोलणं खायला लागतं. म्हणजे आपल्याला आपण किती प्रॅक्टिसिंगची गरज आहे. आणि ॲक्च्युली त्यावेळेला सरांनी करून घेतलं त्यामुळे आत्ता इथं आलेला आहोत आम्ही. आणि त्याचा फायदा झालेला आहे की मी गेले 18 वर्ष झालं ज्या वर्षी पुण्यात आले, पहिल्याच वर्षी 2005ला मी पुण्यात आले. जेव्हा गणपती पायघडी बघितली राष्ट्रीय कला अकादमीची, तेव्हा मला जाणवलं की आपल्यालाही काहीतरी करायला यायला पाहिजे की आपण लक्ष्मी रोडपर्यंत येऊ शकू. कारण माझं ते खूप मोठं ड्रीम होतं आणि अजून आहे. कारण अजून काही मी पूर्णत्वाला त्याच्यात गेलेले नाही आहे, सुरुवात आहे. मागचं वर्ष होतं ते पहिलं वर्ष होतं. मागच्या वर्षी मी फक्त आणि फक्त पायघडीच्या मध्ये जे आपण गुलाल घालतो तेवढंच घालायचं काम केलेलं होतं. आणि थोडंसं कसब्याला मिळालेलं होतं. सरांनी म्हटले तुम्हाला जसं जमते तसं पायघडीला डिझाईन घाला. खरं ती काय म्हणजे परफेक्ट तर आलेलीच नव्हती. कारण मी मागच्या वर्षी जे फोटो बघितल्यावर माझ्या लक्षात येतं की आपण किती वीक होतो तेव्हा. आणि ह्या वर्षी मग म्हणून विचार केला की नाही, ह्या वर्षी आपण थोडं तरी चांगलं करायचं. आणि दुसरं वर्ष होतं. दुसऱ्या वर्षी दगडूशेठच्या पायघडीसाठी मला चान्स मिळाला. आणि मेन म्हणजे मला बाहेरचं काढायचं होतं, जे आपलं शेवटचं काढायचं होतं, त्या ह्याला संधी मिळाली. मग म्हटलं नाही, येस आपण मागच्या वर्षी खूप चुका केल्यात, ह्या वर्षी थोड्या तरी भरून काढायच्या. हा मी विचार करून घरात प्रॅक्टिसही केली आणि सरांनी वेळोवेळी सांगितलंही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं म्हणजे खरंच मी खूप चांगलं शिकले की आपल्याला कसं आपला स्टॅमिना वाढवायला पाहिजे, कसं परफेक्शन केलं पाहिजे. आणि जेव्हा इथे आले प्रॅक्टिससाठी, टीममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तसं कसं करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं खूप म्हणजे खूप छान अनुभव आला. त्यामुळे मी शतशः ऋणी राहीन इरा रांगोळे आर्टची की त्यांच्यामुळे मला तिथंपर्यंत जायलाही मिळत आहे आणि मला सेवाही करायला मिळत आहे. प्लस मला माझं थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायला मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत मला जमतंय तोपर्यंत मी तर काही इरा रांगोळे आर्ट सोडणार नाही आहे, जरी सरांनी सोडा म्हटलं तरी. हे मात्र निश्चित. असं तर तुम्हाला म्हणणार नाही, तुम्ही सगळंच म्हणणार अहो सर किती कामं सांगताय आता आम्हाला. सर आता मला फक्त काय आहे, मला कलरचं मात्र थोडंसं तुम्हाला खूप गाईड करणं गरजेचं आहे. माझा कलरचा अजिबात होत नाही आहे. कारण माझ्या घरातल्या म्हणतात तू डिझाईन आता छान काढतेय, कलर कधी करणार. म्हणजे माझ्या मुलापासून सगळेजण म्हणतात. म्हटलं थांब, हळूहळू आस्ते आस्ते चालू आहे, होईल तेही. ते काय सर करून घेतील. म्हणजे तुमच्या भरोश्यावर मी बसलेली आहे. माझ्या भरोश्यावर बरेच जण आहेत. नाही काय खरंच आहे. पण तुम्ही जे काही काम करता, कुठल्याही गोष्टी करत असताना त्या गोष्टीचं व्यवस्थित नियोजन असून जर काम केलं तर त्या गोष्टीचा उपयोग चांगला होतो, व्यवस्थित होतं, लोकांना त्या गोष्टीचा आनंद घेता येतो. आणि तुमचं एवढं बिझी शेड्यूल असताना पण तुम्ही एवढी प्रॅक्टिस करत होता. तुमची प्रॅक्टिस मी खरंच बघितली आणि मागच्या वर्षीपेक्षा तुम्ही खूप जास्त पटीने चांगल्या पद्धतीने यावर्षी काम केलं आहे. अर्थात पुढच्या वर्षी पण आणखी तुमच्याकडनं आता तुमच्याकडनं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. एक सिनियर म्हणून तुमच्याकडे ऑलरेडी लोक बघतात. आत्ता ऑलरेडी तुम्ही मागच्या वर्षी पायगडे होता, यावर्षी पण तुम्ही झालं, तर पुढच्या वर्षी तुमच्याकडे काहीतरी वेगळी जबाबदारी आपण देणार आहोतच, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. नक्की. धन्यवाद. आता तुम्हाला असं काय वाटतं की या पायगडीबद्दल हे सांगायचं मला, हे नको मिस व्हायला? मग पायघडीबद्दल म्हणायला गेलं तर मला म्हणजे जे जाणवलं ते आधी मी थोडं सांगते की मागच्या वर्षी नियोजन छान होतं, टायमिंगचं नियोजन पण आपलं प्रॉपर झालं. ह्या वर्षी काय झालं की आपल्याला दगडूशेठची सुरुवात करताना ते पोलीस वगैरे लवकर आलेले नव्हते, त्यामुळं काढायलाच थोडासा लेट झाला. त्यामुळं मला असं वाटलं की आपण दगडूशेठचा जो मांडव होता महत्त्वाचा, तिथंपर्यंत जायला आपण थोडं कमी पडलो, कारण का नंतर क्राऊड चालू झाला त्याच्यामुळे. त्यामुळे थोडंसं तिथं जरासा गोंधळ झाला. खरं अदरवाईज बाबू गेनोपर्यंत काहीच इश्यू नव्हता, त्याच्यानंतरच थोडासा झाला. आणि मग सागर सरांनी सांगितलेलं एका ठिकाणी थांबा, आम्ही मंडेच्या तिथं
थांबलो केलो. मग नंतर मला असं वाटायला लागलं, म्हणजे लिटरली सांगते, म्हणजे तुम्ही मला एखाद्या वेळेस म्हणजे नसेलही त्या ह्याच्यामध्ये, खरं मग मला असं वाटलं की आपण त्या दगडूशेठच्या त्या निदान त्या मांडव मांडवात. टाईप घातलेलं होतं तिथंपर्यंत तरी आपली पायघडी जायला पाहिजे. बरोबर. म्हणून जेवढे आम्ही 3-4 जणी होतो ज्यांच्या हातात रांगोळी होती, ते ढोल ताशाचं गेल्यानंतर आम्ही लिटरली सांगतो काही नियोजन न करता भराभरा तिथंपर्यंत जायचं आहे म्हणून एक 5 एक्स्ट्रा आम्ही तिथं पायघडीचे गोल पट्ट्या काढायला लावले. पट्ट्या म्हणजे त्याला खूप फिनिशिंग नाही केलं, खरं तिथंपर्यंत आपल्याला न्यायला पाहिजे, खूप कारण बरोबर. आपला तिथं शेवट आहे. अगदी म्हणून बरोबर. लिटरली सांगते, आणि तुम्ही एखाद्या वेळेस ओरडाल मला, मी तेव्हा तिथं सागर सर पण नव्हते, आम्ही बरोबर तशीच रांगोळी चालू केली. सगळ्यांनी म्हटलं नाही आपल्याला तिथंपर्यंत न्यायचं आहे आणि आपण तिथंपर्यंत जसं जमते तसं काढायचं आहे, असं करून तिथंपर्यंत घेऊन गेलेले होते त्या बरोबर. दिवशी. मागच्या वर्षी पण हाच खरं तर प्रॉब्लेम झाला. त्या मागच्या वर्षी एक VIP आले होते, त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम होता. यावर्षी प्रचंड गर्दी होती, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. पण पुढच्या वर्षी आपण नक्की याच्यावरती विचार करू, कारण की मग रांगोळी घेणं, रांगोळी ठेवणं हा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती आपण नक्कीच मार्ग काढूयात. येस आय होप की यावर्षीची पायघडी तुम्हाला नक्कीच चांगली वाटली असेल, घरच्यांना चांगलं वाटलं असेल. पुढच्या वर्षी सुद्धा हाच आनंद तुमचा असू देत, हीच विनंती. श्रीकांत दादा आता आपल्याबरोबर चर्चा करतील. हे ग्रुप नंबर 1 मध्ये होते आणि खरं तर ऑलरेडी ग्रुप नंबर 1च्या बऱ्याचशा गोष्टी आपण बोललो, तरी पण श्रीकांत दादाची आता आपण चर्चा करू. त्यांचा एक वेगळा अनुभव याच्यामध्ये होता. श्रीकांत दादा, आपण इंस्टाग्रामवरती एक रील टाकली होती, त्याच्यात 1 मिलियन आपलं जवळपास आमचे व्ह्यूज आले होते आणि आता 2+ काहीतरी व्ह्यू आहेत. तर कसं वाटतं, एक फेमस झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला आता? महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सरांनी इथं ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वीच पायघडीची सुरुवात केली होती. मला ऑफलाईन क्लास जॉईन करून हार्डली एक 15-20 दिवस झाले होते. मला बेसिकली पायघडी म्हणजे काय तेच माहीत नव्हतं. सरांनी इथं थोडी चालू केली होती, पण सर जे त्या पायघडीच्या 2 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये सांगत होते ते म्हणजे काय ते मी तिथं जाऊन अनुभवलं. म्हणजे सरांचे शब्द मी तिथं गेल्यानंतर अनुभवले ॲक्च्युली. म्हणजे बरेच आपण आता मी सुद्धा बोलतोय, बरेच जण मे बी ऐकतील, पण तिथं गेल्यानंतर जे काय वाटतं किंवा तिथला एक्सपिरियन्स आहे तो ना मी शब्दात सांगू शकतोय ना मी एक्सप्रेस करू शकतोय. पण तो काय अनुभव होता तो फक्त अनुभवला, आनंद घेतला आणि मला वाटतं तो आता वर्षभर पुरेल. ती जी ऊर्जा आहे महत्त्वाची, ती आता मला वर्षभर पुरेल. आता बेसिकली मी मुलगा आहे आणि मी रांगोळी काढल्यानंतर माझ्या सोशल मीडियावरती ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस मला असे अनएक्सपेक्टेड रिप्लाय आले होते की तू रांगोळी काढतो. हां म्हणलं, मी बेसिकली मला ड्रॉइंगची आवड आहे, मी एक छंद म्हणून पेंटिंग वगैरे काढतो, ते बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत होतं. पण पहिल्यांदाच मी जो दगडूशेठच्या इथला एक स्टेटसला ठेवले होते माझे रांगोळीचे व्हिडिओ किंवा फोटोज किंवा आपले सगळे दगडूशेठला ज्या 2 रांगोळ्या काढल्या आपण सुरुवातीला आणि शेवटची किंवा पायघडी, त्याचे जे स्टेटस ठेवले होते त्याच्यावरचे रिप्लाय पाहून मला वाटलं की मी आता खूप मोठा झालो आहे. म्हणजे जे मला ओळखत नाहीत किंवा जे शाळेतले माझ्या इंजिनिअरिंगमधले मित्रमैत्रिणी त्यांचेसुद्धा मला रिप्लाय आले की ते 12-12, 15-15, 18-18 वर्षांनंतर आले मला, की ते आमचं एक 2 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं बोलणं झालं. बरेचसे फोन आले आणि सगळ्यांना अनएक्सपेक्टेड होतं की हा मुलगा असून रांगोळी काढतो. तर बरेच जण म्हणले की आम्ही मुली असून सुद्धा काढत नाही, तर तू कसं काय. आणि हे पायघडी वगैरे माहीत नव्हतं. सरांनी 2 महिन्यापूर्वी जी सुरुवात केली ती ॲक्च्युली तिथं जाऊन मला कळलं की काय नक्की. खरं तर पायघडी जेव्हा सुरू केली आपण, त्याच्या आधी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक चिन्ह दिलं आहे आपण, ते तुम्हाला चिन्ह काढायचं आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की जरा टेम्पोत तुम्ही थांबा, नंतर तुम्हाला सांगितलं जरा तुम्ही शूटिंग करा. तर कसं होतं एकंदरीत, काय जरा व्हेरिएशन सांगितलं तुम्हाला काम? बेसिकली मला जॉईन करूनच 15-20 दिवस झालते आणि 2 महिन्याचं प्रॅक्टिस झालं. तर मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की मला रांगोळी काढायला मिळेल. तरी पण एक 4-5 रांगोळीमध्ये मी प्रयत्न केला. तो आता कसा आला मला माहीत नाही, पण मी प्रयत्न केला आणि मी हेच ठरवलं होतं की आपल्याला जे सांगतील सर काम, कारण की ही सेवा आहे, आपल्याला जे सांगतील पडेल ते आपल्याला काम करायचं आहे. आणि जे सरांनी सांगितलं ते मी पूर्णत्वास न्यायचा प्रयत्न केला. बरोबर. नाही, आणि खरंच तुम्ही जे काही शूटिंग केलं, एक मला वाटतं आपण 4 ते 5 मोठे काही व्हिडिओ त्याच्यामध्ये आलेत, ते मी कालच जस्ट थोडंफार बघितलं. थोडंसं इकडे तिकडे झालं, हरकत नाही, पण तो प्रत्यक्षामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेणं, शूट करणं, हे नंतरच्या लोकांना तो अनुभव बघणं हा खूप वेगळा वाटतो. आणि नवीन जे लोक आता बघतील, जे आता कदाचित बघत असतील, तर त्यांना जरा वेगळ्या पद्धतीने नक्कीच वाटेल की अरे नाही, हा अनुभव आपण घ्यायलाच पाहिजे. जाता तुम्हाला काय वाटतं की अरे हे सांगायला पाहिजे आपण? नंतर थोड्या वेळाने मला सरांनी शूटिंगची ज्यावेळी जबाबदारी दिली त्यावेळेस मी हा प्रयत्न नक्की केला
की प्रत्येकाचा चेहरा आणि प्रत्येकाची रांगोळी त्या शूटिंगमध्ये येईल. जर कोणाची अनावधानाने एखाद्याची राहिली असेल तर मी म्हणजे मनापासून माफी मागतो. आणि मला सांगायला असं वाटतं की थोडंसं जर आपलं नियोजन म्हणजे मला वाटतं शिल्पाताई होत्या की त्या माझ्या टेम्पोच्या मागं पळत होत्या, कारण का टेम्पोवाल्याला मी हात मारत होतो. या बऱ्याच अंतर पळत आल्या आणि परत त्यांनी तेवढं मोठं पोतं उचलून परत दगडूशेठपर्यंत नेलं. मला वाटतं जवळपास त्या टर्न सिग्नल आहे, मला वाटतं सिग्नल पर्यंत आपला टेम्पो गेला होता आणि त्या मागं येत होत्या आणि टेम्पो आपला पुढे पुढे जात होत्या. तर मला वाटतं की आपण आदल्या दिवशीच जर कसबा गणपतीच्या इथं जर रांगोळी नेऊन ठेवली तर तो त्यांचा फक्त तिथून चालत जाण्याचा फक्त प्रयास असेल. आणि हे जे जड उचली ऐन वेळेला रिक्षा बघणं किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे त्या आपल्याला टाळता आल्या असतात. नक्कीच पुढच्या वर्षी आपण नक्की याच्यावरती विचार करू आणि त्या आणि पायगडीला अजून एक सांगावं वाटतं की आपल्याला जर बारीक रांगोळी लागतच नाही पायगडीला, तर ते जर पोत आपण जाडचं ठेवलं असतं तर मे बी आपल्याला जो आपण नुमवीपासनं जो पुढे आपली रांगोळी संपत आली तर मे बी आपल्या नुमवीपासनं ते किंवा चितळी चौकापासनं ते मंडईपर्यंत आपल्या म्हणजे आपल्याला झालं असतं. पण ते थोडं रांगोळीचं मिसमॅच झाल्यामुळे आपल्याला थोडं म्हणजे आपण सगळे आयडियल होतो पण रांगोळीमुळे थोडासा ते अंदाज चुकला. ऍक्च्युली ती रांगोळी जास्तीत जास्त आपण घेतली होती कसबा गणपतीसाठी, कारण जरा एक वेगळा अनुभव होता. म्हणलं ते आपण इथे पण ट्राय करू. एनिवेज हरकत नाही, पुढच्या वर्षी आपण याच्यावरती नक्की विचार करू. धन्यवाद दादा. आणि तुमचं खरंच खूप आभार की काही लोकांना म्हणजे काही लोकांचे शूटिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतील. अर्थात ते व्हिडिओज आपल्या यूट्यूबवरती येतीलच, ते त्याचा आनंद नक्कीच घेतील. पुढच्या वर्षी याच्यावरती आपण नक्कीच विचार करत आहोत की जे काही नियोजन असेल, रांगोळी ठेवणं असेल किंवा शूटिंग करणं असेल किंवा एक कॉर्डिनेटर कोणीतरी असेल, त्याच्यावरती नक्की आपण विचार करत आहोत. धन्यवाद. आता आपल्याबरोबर गप्पा मारणार आहेत सुधाकर दादा. दादा, गेले बरेच वर्ष रांगोळीच्या क्षेत्रात तुम्ही आता आहात. इरा रांगोळी आर्ट्स परिवारातला तुम्ही एक खूप मोठा सदस्य आहात. पायघडी गेले मला वाटतं आपण 6 वर्ष आपण करत आहोत. प्रत्येक वर्षीचा अनुभव थोडक्यात सांगता येईल का आता तुम्हाला? दरवर्षी मी बरेच म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काम केलं, म्हणजे पायगडीमध्ये पण काम केलं आहे. कधी मग सुरुवातीच्या रांगोळीत, कधी मग मांडवापासल्या रांगोळीत दगडूशेठच्या, आणि कधी कसब्या गणपती चतुर्थीला पण आम्ही काढतो. म्हणजे तसं अनुभव म्हणजे दरवर्षीचा तो अनुभव तो सारखाच वाटतो मला. फक्त यावेळेस थोडं नियोजनचं म्हणतात सगळे, पण नियोजन आपण किती केलं तर गर्दी याच्यामुळे कधीतरी थोडं होतंच मिसमॅच. ते शेवटी आपल्याला सांभाळायला लागतात. आम्हाला इथे आज यावर्षी मी दगडूशेठच्या मांडवापाशी आमची रांगोळी होती, त्या ग्रुपमध्ये होतो. आमच्या ग्रुपमध्ये जवळ 6 लोक होतो आणि त्यात आमच्या ग्रुपमध्ये 2 ताई अशा होत्या की ते बाहेरच्या जिल्ह्यातनं आले. एक तर संभाजीनगरमधनं आले होते, त्या अश्विनीताई, आणि दुसऱ्या शिरवळवरनं आल्या होत्या. तर तिथं कसं होतं, दरवेळेस गर्दी ही वाढतच असते. आपण किती ठरवलं की अरे आपण एवढ्या जागेत रांगोळी काढू, पण लोक काय करतात, बॅरिकेड्स लावलेले पण ढकलत पुढे येतात, त्यांना ढकलून ती रांगोळी काढा, हा प्रॉब्लेम होतोच आपल्या रस्त्याला. कारण गर्दीला आपल्याला काय करता येत नाही, कारण तिथं पोलीस आहे, हे लोक म्हणजे कोणी नसतं, ते आपल्यालाच मॅनेज करायला लागतं. आणि यावर्षी कसं झालं, मांडवापाशी पण भरपूर पाणी पडलेलं होतं, मग ते आम्ही पुसून रांगोळी काढायला पण थोडा उशीर झाला, कारण ते वाळत नव्हतं. मग रांगोळी काढली, नंतर मग यावेळेस रांगोळी आमची वेळेत पूर्ण आली आणि आम्ही यावेळेस पोर्ट्रेट बेसिसवरच थोडी रांगोळी काढली. ती पण छान झाली, थीम पण छान होतं सगळं. कसा होता एकंदरीत अनुभव? यावर्षीची तुमची जी काही रांगोळी होती ती लवकर पूर्ण झाली, वेळेत पूर्ण झाली, सगळे मुलं आले, तुमच्या बऱ्यापैकी फोटोज झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि बऱ्याच वेळा आपण करतो प्रत्यक्षात गणपती बाप्पा विराजमान असताना बघतो आपण, तर तो अनुभव कसा वाटतो तुम्हाला? यावेळेस काय आलं, आम्ही सुरुवातीपासूनच प्लॅनिंग केलं होतं की कोणी काय काम करायचं. कारण दरवेळेस काय होतं, संख्या जास्त असल्यावर काय होतं, मग मुलं मध्येच इकडं कोणी रंग मारते, कोण मग मध्येच वेगळं काहीतरी करतं. यावेळेस तसं नव्हतं केलं. आम्ही ठरवलं की दोघांनी कलर मारायचे, दोघांनी हे करायचं. जर काय त्रास झाला किंवा काय कमी पडलं की आम्ही आहेच. त्यामुळे ते प्लॅनिंगनुसार पूर्ण काम व्यवस्थित आणि वेळेत झालं. आणि नंतर गणपती दरवर्षी जवळ दिसतोच, आणि यावेळेस आपण मांडवात तिथं समोरच उभं होतो. गणपती बसताना प्राण प्रतिष्ठापना होताना आम्ही तिथंच बसून उभं राहून सगळेच आपली मुलं बघत होती. ते छान वाटतं दरवर्षीप्रमाणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दरवर्षी आता तुम्हाला तुम्ही ऑलरेडी पेठेत राहता, तर एक पेठेतले लोक शक्यतो गणपती बघायला फार बाहेर पडत नाही. पण थोडक्यात सांगतो की VIP दर्शन आता एक 5-6 दिवस गणपतीचं बंद होतं. ऑलरेडी पहिल्या दिवशी आपण दर्शन घेतलेलं असतं, तर तो काय कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत? परत गणपती बाप्पाकडे असं वाटतं काय, अरे परत एकदा दर्शनासाठी जाऊ किंवा कसं काय, किंवा घेतलंय? नाही, गणपतीचं किती वेळा दर्शन घेतलं तरी ते वाटतं की आपल्याला सारखं घ्यावं. कारण मंदिरात जरी असेल किंवा इथं गणपती बसल्यावर पण, कारण काय होतं, ते प्रसन्नता वेगळी वाटते. जेव्हा मंदिरातल्यापेक्षा गणपती उत्सवामध्ये मूर्ती बसवतात ना, त्यावेळी ते प्रसन्नता, ते वातावरण वेगळं वाटतं. आणि ते
दरवेळेस आपल्याला वाटतं की आपण जाऊन बघावं, आणि आपण पुण्यात राहतो त्यामुळे आपल्याला जास्त चांगलं वाटतं की अरे हा गणपतीचं आपण जवळ दर्शन घेतलं. आता मी दरवर्षी जसं गणपतीला जातो, पण यावर्षी मी रोज दगडूशेठला जाऊन गणपतीचं दर्शन घेत होतो, कारण गणपतीची मूर्ती जेव्हा जेव्हा तुम्ही बघायला जाल ना तेव्हा ती प्रसन्नता बरोबर. छान वाटते. येस, धन्यवाद दादा. दादा तुम्हाला असं काय वाटतं की यावर्षीच्या पायगडीमध्ये हे सांगूयात आपण, हे सांगायला पाहिजे? नाही, पायगडीमध्ये यावर्षी सांगावं असं मला काय वाटत नाही, कारण मी दरवर्षीच्या पायगड्या बघितलेल्या आहे. काय यात थोडंफार प्लस मायनस होतच, कधीतरी काय मिसमॅच होतं किंवा कधी कधी काय होतं ठरवलेलं पण होत नाही. हे होतं, फक्त ते आपण सांभाळून घ्यायचं. यावेळेस आता बरेच थोडे प्रॉब्लेम झाले की रांगोळी नव्हती किंवा मागं हा प्रॉब्लेम होता. आता आमच्याकडे पण तोच प्रॉब्लेम झाला होता की रांगोळी न्यायची कशी, कारण मजूर अड्डा त्या चौकापासून बुधवारपेठेच्या चौकापासून मांडवापाशी न्यायचे होते, आणि मधले सगळे मिरवणुकी ज्यांचे बँड पथक हे ते होते यांचे ढोल पथक, त्यामुळे आम्हाला ते श्रीकृष्ण टॉकीजच्या त्या साईडने न्यायचो. त्यासाठी आम्ही गाडी आधीच इलेक्ट्रिक मार्केटला लावली होती, 2 व्हीलर. मग आम्ही 2 व्हीलरवर ठेवून ती मागं तशी नाही, मागं नेऊन पुढे आम्ही आमचं काम पूर्ण केलं. वा, मस्तच. खरंच धन्यवाद दादा. दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी सुद्धा असाच उत्साह हा वाढत जाणारच आपला. आता आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत सागर सर. नमस्कार. माझं नाव सागर जोशी. गेले 15 वर्ष मी निलेश सर, अक्षय सर, आम्ही चौघजण आणि जितू सर चौघजण एकत्र रांगोळ्या काढतो. शिल्पा त्यांनी जसं पहिलंच सांगितलं की अक्षय सरांबरोबर काम करताना थोडंसं टेन्शन येतं, तर ते टेन्शन नसतं, ते त्यावेळेचं डिमांड असते, कारण त्याला ते अनुभव असतो. मी गणपती पायगडीच्या एक रविवारी जे काही सांगितलं होतं की आखणी जे असेल ना, जर अक्षय सरांनी ठरवलं ते सोडून द्या, तो करेल काय करायचं ते, म्हणजे अगदी 2 मिनिटाचं काम तो करतो मॅनेज. आपण जास्त डोकं लावायची गरज नाही, कारण हे सगळं ठरवून दिलेलं आहे. आत्तापर्यंतची आमची सवय काय आहे की तुझ्या डोक्यात जो प्लॅन आहे ना, तुला माहिती आहे ना, तू करू शकतोस, मी माझं डोकं लावणार नाही, मी फक्त तुला मदत करणार. ह्यानी काम फास्ट होतं. एखाद्याने केलेलं काम आपण त्यात एक्स्ट्राचं डोकं लावतो, त्यात वेळ भरपूर जातो. तो काय करतो ह्याच्यात बघण्यात आपल्याला शिकवण होती. म्हणजे मी जे काय आखणी करतो आहे, मला जे काय आखायचं आहे, हे जर मी समोरच्याचं फक्त बघितलं तर मी ते शिकून घेतो. मी माझं ॲडिशनल डोकं लावलं तर त्यात काहीतरी बिघडू शकतं. स्वतः थोडंसं मुद्देसूद बोलतो. बऱ्याच लोकांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या की डिझाईन छान झालेत, पायगडी खूप छान वाटली, किंवा डान्स करायला मिळाला मंडईमध्ये, असं सगळं झालं. पण खरंच जर आर्टिस्टिक युनी बघितलं तर खरंच आपले प्रत्येकाचे डिझाईन चांगले आल्यात का हा विचार करा. सर फोटो शेअर करतील नक्की, व्हिडिओही टाकतील, पण जे एक्सपेक्टेड होतं किंवा जे करायला आपण पाहिजे होतं ते खरंच आपल्याला 100% जमलं आहे का. मी स्वतः 15 वर्ष रांगोळी काढतो, पण मला अजून 100% रांगोळी जमत नाही. मला अजूनही प्रॅक्टिसची गरज पडते, त्यामुळे मी गणपतीच्या 1-2 महिन्यांनी नक्कीच प्रॅक्टिस करतो. सो तो एक महत्त्वाचा भाग आहे की आपली प्रॅक्टिस हे कंटिन्यू राहिली तरच तुम्हाला तेवढी परफेक्ट रांगोळी काढता येते. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर जसं यांनी सांगितलं, कुठं गेल्या त्या ताईंनी सांगितलं की चाळणीची जी रांगोळी त्यांना मी सांगितली की खूप छान आली, तो पहिला मला पण एक अनुभव होता. ते मलाही पहिल्यांदा बघायला खूप छान वाटलं, पण जेव्हा मी काढायला गेलो त्यावेळेस कळालं की नाही, आपल्याला हे जमणार नाही लगेच, त्यासाठी प्रॅक्टिसच लागते. त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर ती परफेक्ट रांगोळी जमू शकते. बरं, दुसरी गोष्ट की हे सगळं करताना आपल्याला स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्याकडे डॉक्टर आहेत, काही जण व्यवसाय स्वतःचे करतात, काही जण IT प्रोफेशनल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करताना जर तुम्ही वेळ दिलात त्या गोष्टीसाठी, रांगोळीसाठी, तर तुम्हाला ते जमतं. आज मी सोसायटीमध्ये रांगोळी काढतो आणि मला बऱ्याचशा लेडीज विचारतात की तुम्ही शिकवता का, किंवा तुम्ही कसं केलं. म्हटलं मी दर संडेला सकाळी 7 ते 9:30 प्रॅक्टिसला जायचो. हे होणार आहे का तुमच्याकडनं, हा पहिला माझा प्रश्न असतो. कारण तुम्ही डेडिकेशननी जर काम केलं तरच ती गोष्ट होते, नाही तर होत नाही. हा आजचा रविवार जाऊ दे, पुढच्या रविवारी बघू, असं केलं तर नाही होणार ते. आणि आपण कुठलीही गोष्ट जर टाळाटाळ करत शिकलो तर ते कधी शिकणं होत नाही कंप्लीट. तुम्हाला तेवढं डेडिकेशननी काम करावं लागतं, तरच ते टास्क कंप्लीट तुम्ही करू शकता. बरं, हे सगळं करताना आता मी रस्त्यावर रांगोळी काढतो आहे, कोणतरी येऊन मला बघतं आहे, ह्या प्रत्येकाला अनुभव आला आहे. त्या गोष्टी जरा चांगल्याही वाटतात की आपल्याला कुठेतरी सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतं. शिल्पा त्यांची मुलाखत मी TV सुद्धा बघितली, आपल्या यूट्यूबवर पण बघितली, इंस्टाग्रामवर पण बघितली. सो त्यांना अनुभव कसा आला त्या स्वतः सांगू शकतात. पण आता मी थोडंसं त्या बाबतीत सिनियर आहे, मला 15 वर्षाचा अनुभव झाला आहे, मला 2-3 वेळा मी मुलाखत दिल्यात. पण नकळत येऊन कोणतरी आपल्याला सांगतं. आता एक्झाम्पल मी माझ्या हॉस्पिटलच सांगतो, मॅडमलाही माहिती असेल की कार्डिॲक डिपार्टमेंटच्या सिस्टर, सोमवारची गोष्ट, गणपती शनिवारी बसले, रविवारी मला सुट्टी होती, सोमवारी ऑफिसला गेलो, सकाळी 10:30-11च्या दरम्यान मला फोन आला आणि कार्डिॲक डिपार्टमेंट म्हणजे एवढं
सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट आहे, तिथनं मला फोन आला आणि एक सिस्टर नाही, सगळ्या सिस्टर घोळका करून उभ्या होत्या टेलिफोनसमोर, फोन स्पीकरवर. सर तुम्ही आम्हाला टी व्हीवर दिसलात. बरं आम्ही नाही तर आमच्या पूर्ण फॅमिलीने बघितलं आणि आम्ही त्यांना खास सांगितलं की हे आमचे सर आहेत, हे खूप रागवतात आम्हाला, पण टी व्हीवर छान रांगोळी काढताना आम्ही त्यांना बघितलं. मग तो अनुभव खूप वेगळा होता. ऑपरेशन थिएटरमधल्या काही स्टाफ त्यांनी मला सांगितलं की तुम्ही रांगोळी काढता हे आम्हाला खूप आवडतं. त्यांनी काही फोटोज बघितले, इंस्टाग्रामवर बघितलं. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला बाकीच्या लोकांकडून खूप ऐकायला छान वाटतात. बरं, प्रत्येकाने जे काही नेमून दिलं होतं काम ते केलं. म्हणजे कोणी स्वतःहून येऊन विचारतं की सर मी हे करू का, इथं कमी पडतं आहे, हे खूप छान होतं. पण फक्त एकच आहे, जे वेळेत होईल अशीच कामं करा. म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की एक गोल पूर्ण रिकामा आहे. ती एक ताई होती, ती एकटीच रांगोळी डिझाईन काढत होती, बाकी तिला चिन्ह काढणारं कोणच नव्हतं. मग तिला पुढं पाठवून कोणतरी चिन्हवाला पकडणार, बाबा तू इथं कंप्लीट कर, मग तू पुढं ये, असं सगळं चालू होतं. सो समहाऊ ते थोडंफार नियोजन कमी पडलं. आता त्याच्यात थोडी आपली मॅनपॉवरसुद्धा कमी होती, ते एक महत्त्वाचं कारण होतं. सो प्रयत्न असं करा की नेक्स्ट इयर माझ्यासोबत अजून कोणतरी एक नक्की असेल, जेणेकरून जे काय आपण ठरवतो ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे. कारण मी जर ग्रुप वाईजच जायचं ठरवलं होतं, कारण एक रविवार आपण आधी सांगितलं होतं की ग्रुप जसा ठरवला होता की एक गोल काढणारा, त्याच्यावर आतलं डिझाईन काढणारा आणि बाहेरचं डिझाईन काढणारा, असा एक ग्रुप ठरवला होता. तसं काम बघायला गेलं तर नव्हतं झालं. इनिशियल लेवलला म्हणजे दगडूशेठ गणपती जिथनं मंदिर आहे, मंदिरापासून जी सुरुवात होते ते जास्तीत जास्त आपण अपवळण चौकापर्यंत तसं फॉलो केलं. अर्धा टप्पा विस्कडलं, कोणी कुठे रांगोळी काढताना दिसत होतं. आता रांगोळ्या चांगल्या आल्या त्याच्यात वाद नाही, पण जे प्लॅनिंग केलं होतं त्यानुसार नाही झालं रांगोळ्या. हे थोडंसं आपण ॲनालाइज करण्याची गरज आहे की जे ठरवून दिलं होतं आणि जसं ठरवून दिलं होतं तसं करणं एक्सपेक्टेड होतं. बरं, शिल्पाताईंचं एक्झाम्पल घेतो की मागच्या वर्षी असाच जो कार्यक्रम झाला होता श्रमपरिहारचा, त्यावेळेस आम्ही निलेश सरांनी सांगितलं होतं की पुढच्या वर्षीसाठी कोणीतरी पुढे येऊन पुढाकार आहे की मी स्वतः नेतृत्व करेल. तर यावर्षी यांना नक्कीच चान्स मिळाला. तर असं मी स्वतः सांगतो की कोणीतरी स्वतःहून पुढे या की सर पुढच्या वर्षी दगडूशेठचं आम्ही नियोजन करतो किंवा कसब्याचं आम्ही नियोजन करतो. अशा ह्याच्यानी काय होईल की आम्हाला एक प्रोत्साहन मिळेल की नाही आपण हे 2 मंडळ नाही अजून एखादं मंडळ करू शकतो. काय सांगतो, आता हे आत्तापर्यंत कोणी डिक्लेअर नव्हतं केलं. आमच्या दोघांचं प्लॅनिंग होतं लास्ट डेला सांगायचं, पण ते का नाही सांगितलं, कारण कलावंत ग्रुप ढोल पथकाचं हे सगळ्यांना माहिती, सगळे मराठी सेलिब्रिटी असतात. तर त्यांचं प्लॅनिंग होतं की कसबा गणपतीला यावर्षी जाण्याचं, ढोल ताशा वाजवण्याचं. पहिलं त्यांचं हे वर्ष होतं ढोल ताशा वाजवायला कसबा गणपतीला जायचं. पण समहाऊ ते प्लॅनिंग फिसकटलं, कारण भाऊसाहेब रंगारे आणि कसबा गणपती एकाच वेळेस निघतात. सो असं जर प्लॅनिंग झालं आणि आपली मॅनपॉवर वाढली तर आम्हाला अजून एक ग्रुप वाढवता येईल, अजून एक गणपती आपल्याला कव्हर करता येईल आणि आपलीच लोकं जास्त ह्याच्यात कव्हर होता येईल. कारण कलावंतमध्ये माझा स्वतःचा भाचा आहे, त्यांनी मला आदल्या रात्री सांगितलं की मामा यावेळेस कसबा गणपती होणार नाही आहे, फक्त भाऊसाहेब रंगारीच होणार. त्यावेळेस म्हटलं कुणाला सांगायची गरज नाही आता. सो हाच एक मुद्दा आहे की आपण जर आपलीच मॅनपॉवर वाढवली तर आपल्याला अजून जास्त गणपती कव्हर करता येईल. म्हणजे प्रत्येकाला एक अनुभव मिळतो की नाही पहिल्या दिवशी जो गणपती बसतो तो बघण्याचा जो अनुभव असतो, जसं आपण सगळ्यांनी बघितलं दगडूशेठ गणपती रथातनं बाहेर काढला, मग तो स्टेजवर आणला, स्टेजवरनं तो कसा बसवला गेला, हे सगळं आपण जे डोळ्यांनी बघतो त्याचं जे सुख असतं ते परत कुठं मिळत नाही. म्हणजे आपण लाईनीत उभं राहून जे 10 दिवसाचे गणपती बघतो ते सुख नाही आहे एवढं, जे पहिल्या दिवशी गणपती बसताना सुख बघायला मिळतं. आता मलाही खंत आहे, मी अजून कसबा गणपतीची पायगडी कधी काढली नाही, पण थोडंसं मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर कसबा गणपतीला जे काही मिरवणूक असते शेवटची त्याला काढायचा मान मला मिळाला नाही. म्हणजे शेवटच्या दिवसाची जी काही पायगडी असते त्यात सगळ्यात पहिली म्हणजे मानाची जी रांगोळी असायची आमची ती कसबा गणपती असायची, ते काढायला 2 वर्ष मला मिळाले. त्यामुळे तो एक अनुभव होता, मला एक अभिमान होता मला. त्याच्यापेक्षा अजून थोडं फ्लॅशबॅकमध्ये जातो की रांगोळीची माझी सुरुवात म्हणजे निलेश सरसुद्धा होते, अक्षय सर पण होते, जितू सर पण होते. पण ते जे माझं वर्ष होतं त्यावेळेस माझा एक सहकारी होता ओंकार निरगुडे, तो सासवडवरून यायचा, तो आणि आम्ही दोघं फक्त पहिल्या वर्षी काय काम केलं असेल तर दगडूशेठ गणपतीचा मांडव आहे तिथपासून ते अलका टॉकीज चौकापर्यंत फक्त गोल मोठा काढायचा आणि गुलाल टाकायचं, एवढंच आमच्या दोघांचं काम होतं. बाकी कोण काय करतं आम्हाला काही घेणं देणं नव्हतं. जसं या पॅकेटला आपण अनुभव घेतला की माझं चिन्ह झालं, मी चाललं पुढं, बाकीच्यांचं जाऊ दे. आम्ही दोघांनी ते ठरवलं होतं, आपल्याला जास्त येत नाही ना तेवढंच करायचं निघून जायचं. मग हळूहळू प्रगती झाली, कलर मारायला आम्हाला घेतलं, त्यानंतर 2-1 वर्षांनी ग्रुप लीडर घेतला, असं बरेचसे आमचे अनुभव आले. त्यानंतर मग 10 दिवस प्रत्येकाला एक ग्रुप किंवा एक मंडळ दिलं होतं, त्या मंडळात तुम्ही जाऊन रांगोळी काढा, तेही झालं. त्यानंतर आता पहिल्या दिवसावर आलो, म्हणजे एक उलटी प्रगती आमची झाली. शेवटच्या दिवसापासून 10 दिवसापासून आता पहिल्या दिवसापर्यंत आलो.
सो अशी आमची काही ना काहीतरी प्रगती होत गेली. आणि हे सगळं करण्याचं एकच कारण आहे की आपल्या सगळ्यांची देवावर असणारी श्रद्धा. म्हणजे माहिती नाही मला का, पण एक माझ्या आतनं मला ते जाणवतं की कुठेतरी आपल्याकडे ती सेवा करून घ्यायची गणपतीची इच्छा आहे, म्हणून ते सगळं होतं आहे. कारण मी, अक्षय, आम्ही दोघांनी रांगोळ्या तशा सोडून दिलेल्या आहेत. पण समहाऊ गणपतीजवळ आले की नाही आपण गेलं पाहिजे हे आम्हाला जाणवतं. आणि जेवढंच काय जमेन आम्ही येतो आणि दोघंही करतो. तेवढी ती ताकद आम्हाला मिळते. नाहीतर तसं म्हटलं तर आम्ही कुठलीही ऑर्डर घेत नाही किंवा घेतलेलं ऑर्डर आम्ही पास करून टाकतो स्पष्ट. निलेश सरने आम्ही खूप वेळा सांगतो, जितोरे सरने सांगतो की आता आमच्याकडनं होणार नाही. पण गणपतीचे काही 2-3 महिने असतात, त्यातनं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी करण्याला ऊर्जा मिळते आणि आम्ही ते करतो सुद्धा. कितीही कंबर दुखली, आता रोज सोसायटीत काढताना त्रास होतो, कंबर दुखते कारण प्रॅक्टिसच नाही आहे. प्रॅक्टिस असेल तर काही होत नाही. म्हणजे हात दुखणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण होऊन जातं ते. सगळ्यांना ते आवडतं की यार तुम्ही एवढ्या लवकर कसं होतं. म्हणजे सोसायटीत रांगोळी काढणाऱ्या लेडीजसुद्धा आहेत, पण त्यांना वाटतं की तुम्ही एवढं फास्ट कसं काढता. मला अर्धा 1 तास लागतो रांगोळी काढायला, पण त्यांना ते खूप वेगळं वाटतं की तुम्ही एवढी मोठी रांगोळी अर्ध्या 1 तासात कशी करता. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर सगळ्यात शेवटचं सांगतो मी फक्त की हे सगळं करताना बघताना मागच्या वर्षी निलेश सरांच्या मिसेस होत्या, माझी मिसेस होती, पण समहाऊ यावर्षी त्या दोघीने जमलं नाही. पण निलेश सरांच्या मिसेसने प्रॉमिस केलं की यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी आम्ही दोघी नक्की तुम्हाला जॉईन करू. आता ती देवाची इच्छा, त्या येतील नाही येतील सगळं पुढच्या वर्षी बघू. पण प्रत्येकाने आपले फॅमिली मेंबर आपल्या ह्या कुटुंबासोबत जोडले तर एक फॅमिली वाढल्याने किती आपुलकी निर्माण होतं हे सांगतो. कारण निलेश सरांची मिसेस वेगळ्या इथनं आलेली, माझी मिसेस वेगळ्या इथनं आली, पण त्या दोघींची मैत्री आमच्यापेक्षा जास्त घट्ट आहे. म्हणजे मला नाही वाटतं आम्ही दोघं कधी 2-2 आठवडे फोन करत असो, पण त्या दोघी अल्टरनेट डेला एकमेकीला मेसेज असतो, बरी आहेस का, एकमेकींची चौकशी करत राहतात. माहिती नाही कुठलं नातं आहे त्यांच्यात, पण एक म्हणतो ना आपण की एक परिवार वाढतो. त्यांची ओळख कुठनं झाली तर या क्लासवरनंच झाली. म्हणजे इरा रांगोळी आर्ट्सवरनं फॅमिली एवढ्या जोडल्या गेल्यात की आम्ही एकमेकांच्या फॅमिलीबद्दल विचारण्यापेक्षा ना आपले फॅमिली मेंबर एकमेकांमध्ये कोऑर्डिनेट करतात. म्हणजे हे फक्त आमच्या दोघांचंच नाही की जितू सर आलेत, अक्षय सर आलेत, आमच्या फॅमिलीमध्ये एकमेकांचं इंटरॅक्शन असतं. वेळेप्रसंगी आम्ही रात्री 12 वाजतासुद्धा एकमेकांच्या घरी जाऊन मला जे सांगायचं किंवा मला जे पाहिजे ते मी करून घेऊ शकतो, अशी आमची मैत्री आहे. पण आमच्या मैत्रीपेक्षा आमच्या घरच्यांची मैत्री जास्त आहे. सो हा एक फरक पडतो. त्यामुळं थोडंफार आपल्याच परिवाराला वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे. आणि पुढच्या वर्षी आम्हाला थोडीशी ह्याच्यातनं मोकळी करून वेगळा विचार करण्याची संधी मिळावी असं मी तुम्हाला आवाहन करतो. कारण तुम्ही जर स्वतःहून लिडरशिपचा पुढाकार घेतला की नाही मी दगडूशेठ बघेल, मी कसबा बघेल, तर बाकीच्या मंडळासाठी किंवा बाकीच्या अजून गोष्टी प्लॅनिंग करायला आम्हाला नक्कीच त्यातनं वेळ मिळेल. धन्यवाद. धन्यवाद सर. फक्त एवढंच सांगता येईल आत्ता की अभिप्राय तुमचा जो काय अनुभव होता दरवर्षीचा आपला खूप वेगवेगळा असतोच. परिवार आपले जास्तीत जास्त लोकांना आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय. पुढच्या वर्षी आता आपल्याबरोबर बरेच जण बसलेले आहेत, बरेच जण आज आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे हा खूप कमी वेळात आपला एकंदरीत फीडबॅक झाला असं म्हणायला हरकत नाही. पण आता जे काही लोक बसले त्यातलं कोणाला असं वाटतंय का की यावर्षी पुढच्या वर्षीचं नियोजन आम्ही घेऊयात असं कोणाला वाटत असेल त्यांनी पुढे या. त्यांनी त्यांचं नाव जरी सांगितलं तरी हरकत नाही, आपण आत्तापासून त्यांना त्या नियोजन संदर्भात सांगूयात. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्हाला रांगोळी आलीच पाहिजे, ज्याला रांगोळी येत नाही त्यांनी सुद्धा नियोजन करू शकतो, कारण हा प्लॅनिंगचा भाग असतो. एक्झिक्युशन प्लॅनिंग ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जो प्लॅनिंग परफेक्ट करू शकतो तो एक्झिक्युशन करून घेऊ शकतो. त्यामुळं प्लॅनिंग ज्याला परफेक्ट करता येईल, किंवा मी म्हणत नाही परफेक्ट असलाच पाहिजे, पण ॲटलिस्ट मी प्लॅन करू शकतो असं ज्याला वाटतं ना त्यांनी नक्कीच पुढाकार घ्यावा. सपोर्टला आम्ही सगळे आहोतच, आम्ही पण ह्याच्यातनंच पुढं आलो आहे. मी तुम्हाला म्हटलं की पहिले 2 वर्ष फक्त गोलच काढायचे काम होते आमचे, काही माहिती नव्हतं, पण आज कुठल्या स्टेजपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो हे सगळं अनुभवातनं मिळतं. कोणी उठून मी आज सगळं सक्सेसफुल करू शकतो असं नाही आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येकजण शिकतो. तर असं कोणीतरी पुढे या की आम्ही पुढच्या वर्षी कसबा गणपती घेऊ, आम्ही पुढच्या वर्षी दगडूशेठ घेऊ, ज्यातनं आम्हाला ऊर्जा मिळेल. पुढच्या वर्षी आम्ही भाऊ रंगारीला सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये घेऊ, होऊ शकेल. अगदी. एनिवेज काय हरकत नाही, बघू आपण पुढच्या वर्षीचं नियोजन थोडं लवकरात आपण सुरू करू. धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांचं आणि पुन्हा एकदा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटूयात. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.